पश्चिम बंगालमध्ये आता भयमुक्त आणि विकासयुक्त सरकार. ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. बंगाल, केरळ, तामिळनाडूमध्ये विभाजनवादी सरकार सत्तेबाहेर गेल्यानं नवा सूर्योदय झाल्याचंही विधान. ममता बॅनर्जींच्या 15 वर्षांच्या एकहाती सत्तेला सुरुंग. पश्चिम बंगालच्या ऐतिहासिक विजयानंतर मुंबईमध्ये भाजपचा जल्लोष. झालमुरी आणि रसगुल्ल्यांचा आस्वाद घेत फडणवीसांनी ममतांना डिवचलं. ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का. भवानीपूर मतदारसंघातून ममता दिदींचा पराभव. भाजपच्या सुवेंदू अधिकारींचा 15,114 मतांनी विजय. तामिळनाडूच्या सत्तेमध्ये मोठा उलटफेर. अवघ्या 1.5 वर्षांपूर्वी स्थापन झालेला टीव्हीके सर्वात मोठा पक्ष. पुन्हा एका सुपरस्टारला जनतेचा कौल. सत्ता स्थापनेसाठी विजय थलपती कुणाशी हातमिळवणी करणार याकडे लक्ष. देशातील डाव्यांचा एकमेव बुरुज ढासळला. केरळमध्ये काँग्रेस आघाडी सत्तेवर तर आसाममध्ये भाजपची हॅट्रिक. पुदुच्चेरीमध्ये एनडीएनं सत्ता राखली. देशातील सर्वाधिक मताधिक्य मिळवत बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांचा विजय. विजयाला दुःखाची किनार असल्यानं जल्लोष नको. जय पवारांचं आवाहन. दादांप्रमाणे दर गुरुवारी जनता दरबार घेण्याचंही आश्वासन. राहुरीमध्ये शिवाजी कर्डिलेंचा मुलगा अक्षय कर्डिलेंचा विजय. जल्लोषावेळी वडिलांच्या आठवणीमध्ये अक्षय कर्डिले भाऊक. 1,12,000 मताधिक्यानं भाजपचं कमळ फुललं. आज देशभर अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उत्साह. मुंबईमध्ये सिद्धिविनायक तर पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची गर्दी. राज्यभरात गणरायांचं दर्शन झी 24 तासवर. भोंदू अशोक खरातचा ताबा आता शिर्डी पोलिसांकडे. फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी तर मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये प्रतिभा चाकणकरांची 8 तास चौकशी. सरकारी अधिकारी चिखलफेक प्रकरणामध्ये मंत्री नितेश राणे यांना दिलासा. कनिष्ठ न्यायालयानं दिलेल्या शिक्षेला हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून शिक्षेला स्थगिती. राज्यात लवकरच शिक्षक भरती. पवित्र पोर्टलवर जाहिरात नोंदणी प्रक्रिया सुरू. 31 मे पर्यंत जाहिरात प्रसिद्ध होणार. मुंबई शहरासह उपनगरामध्ये आज उद्या पाणीबाणी. जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पालिकेचा निर्णय. मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन.